वरुड तालुक्यातील दोन्ही मुख्य शहरात रामनवमी उत्सवानिमित्ताने ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या दिवसाला सकाळपासूनच संपूर्ण तालुक्यात प्रभू रामलल्लांच्या दर्शनाकरिता भाविकांनी राम मंदिरात गर्दी करत प्रभू श्री रामांची पूजा अर्चा करत दर्शन घेतले, तर विविध ठिकाणी महाप्रसादाचे वाटप सुद्धा करण्यात आले होते। वरुड शहरातील पांडुरंग चौक ते केदार चौक परिसरात मोठ्या प्रमाणात प्रभू श्री रामांचे चित्र असलेले फलक, झेंडे, प्रवेशद्वार उभारण्यात आले होते व ठिकठिकाणी भगवे झेंडे बांधण्यात आल्याने संपूर्ण शहर भगवमय झाल्याचे दिसून आले होते। तर सायंकाळी 6 वाजता वरुड व शेंदुरजना घाट शहरात प्रभू श्री रामांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत विविध देखावे साकारण्यात आले होते, तर विविध कला पथक, सांस्कृतिक कार्यक्रम, झांज पथक, महिला भजनी मंडळाकडून प्रभूच्या नामाचा गजर तसेच ढोल ताशाचा व डीजेच्या तालावर तरुणाई थिरकल्याचे दिसून आले। या शोभायात्रेदरम्यान शहरातील नागरिकांनी आपल्या दारासमोर रांगोळी काढून व पुष्पवर्षाव करून प्रभूचे जंगी स्वागत करण्यात आले। तसेच शहरातील विविध भागात कुठे बुंदीच्या लाडूचे वाटप, थंड शरबताचे वाटप, पोहे वाटप, आईस्क्रीम वाटप करून रामभक्तांचे जंगी स्वागत करण्यात आले होते। अशा प्रकारे रामनवमी निमित्ताने संपूर्ण तालुक्यात प्रभू श्री रामांचा जल्लोष मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडला। या शोभायात्रेदरम्यान दोन्ही शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त दिसून आला। तुषार करते, विदर्भ न्यूज, वरुड।